Aishwarya Patil and welcome back to my channel. सो बेसिकली चेक इन वगैरे करून आता आम्ही निघालोय पूल मध्ये जायला. खूप मस्त पूल आहे इकडे आणि म्हटलं जरा चिल होऊ आता, कारण आम्ही आता डिरेक्टली संध्याकाळी बाहेर पडणार आहोत घरातून, सॉरी रूम मधून. तर म्हटलं थोडंसं रिलॅक्स होऊ, पूलमध्ये जाऊ आणि मग आम्ही संध्याकाळी जाणार आहोत क्लबला. लागली आहे मरणाची भूक. पहिली गोष्ट म्हणजे कारण पूलमध्ये खूप वेळ घालवल्यानंतर आता खूप भूक लागली, त्याच्यामुळे आता चहा वगैरे काहीतरी पिऊ आणि थोडंसं खाऊ सुद्धा, कारण संध्याकाळी आम्हाला जायचं एका क्लबला. केस थोडेसे ओले आहेत. सो चला मस्त आता रिलॅक्स झाले. आणि चहा घेऊन आल्यावर आता आम्ही मस्त टेबल लावून बसणार. इतक्यात सगळी तिकडून माकडं आली आणि गोव्यात येऊन आम्ही माकडं हलवत होतो. संध्याकाळचा टाइम आम्ही असा स्पेंड केला. छान झोप काढली आणि आता आम्ही निघालोय क्लबला जायला. साई ऑलरेडी खूप एक्सायटेड आहे. मी झोपल्यापासून तो डान्सच करतोय कंटिन्यू. पण आता मी झाली रेडी झोपेतून उठून आणि आता आम्ही छान जाणार आहोत क्लबिंगला. अँड दिस इज माय आउटफिट जो मी परचेस केला होता न्यू मी या ब्रँडमधून. आणि त्यानंतर आम्ही पोचलो द मोस्ट हाईप कॅफे इन गोवा, दॅट इज थलासा, जिकडे ऑनलाईन रिझर्वेशन करून सुद्धा खूप मोठी लाईन होती. सो गाईज हा आहे थलासाचा ओव्हरऑल एक लुक आणि तिथल्या ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युली बघण्यासारख्या होत्या. सो आम्ही त्या खूप एन्जॉय केल्या. आम्ही डान्स करायला जास्त गेलो नाही कारण त्या दिवशी खूप जास्त रश होती, पण अदरवाईज वाईब इज ऑसम.
चला साई ready on the count of 3 1 2 3 सो येस गाईज, हा होता गोव्याचा पार्ट 2 व्लॉग. आणि जर तुम्ही पार्ट 1 मिस केला असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला तो सुद्धा व्लॉग कसा वाटला. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.